हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशा मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र अशी एकदम मस्त अशी इडली कशी करायची ते पाहणार आहे। ही आपण साध्या सोप्या पद्धतीने आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी इडली जाळीदार बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती जाळीदार मऊ लुसलुशीत आणि एकदम पांढऱ्या शुभ्र मस्त इडल्या झालेल्या आहेत। नक्की करून बघा, या पद्धतीने तुमच्या पण छानच होणार आणि मस्त झालेला आहे। परफेक्ट असं प्रमाण आपण घेतलं की इडल्या छान होतात। नक्की करून बघा, एकदम छान असा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम एकाच वाटीने प्रमाण घ्यायचं आहे। या वाटीने 3 वाटी मी तांदूळ घेते। इथे बघा 3 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे। 3:1 असं प्रमाण घ्यायचं। अर्धी वाटी मी पोहे घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 3 ते 4 वेळा मी हे स्वच्छ धुवून घेते। बघा, या पद्धतीने चोळून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं। इथे बघा मी पाणी घालून घेते आणि पाणी घातल्यानंतर 1 चमचा मेथी दाणे घालायचे, मिक्स करायचं आणि याला 5 ते 7 तास असं भिजण्यासाठी ठेवायचं। आता इथे बघा हे छान भिजलेलं आहे। आता हे आपण वाटून घेणार आहे। त्यासाठी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी यातलं काढून घेते। बघा, जेवढं आपल्याला बारीक करायचं तेवढं यामधलं काढून घ्यायचं। थोडंसं यातलंच पाणी घालायचं आणि नंतर छान असं हे बारीक असं पेस्ट करून घ्यायची याची। इथे बघा थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। 2 पळ्यातलंच पाणी मी घालून घेते आणि छान असं एकदम बारीक असं हे वाटून घेते। इथे बघा मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे। या पद्धतीचं आपलं मिश्रण आपण छान वाटून घ्यायचं, म्हणजे इडल्या पण छान तयार होतात। जास्त पण पातळ करायचं नाही, जास्त पण घट्ट ठेवायचं नाही। इथे बघा सगळं मी वाटण करून घेतलेलं आहे। आता छान असं याला हाताने फेटून घ्यायचं 5 ते 7 मिनटं, म्हणजे यामध्ये छान असं पीठ हलकं फुलकं होतं आणि छान जाळीदार इडल्या तयार होतात। इथे बघा 5 ते 7 मिनटं छान मी हाताने याला फेटून घेतलेलं आहे। झाकण ठेवून छान याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं। आता सकाळी बघा रात्रभर छान हे पीठ आपलं छान फर्मेंट झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवते, छान फुललेलं आहे आपलं पीठ। मी तुम्हाला दाखवते बघा, छान जाळी पडलेली आहे। छान पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे। मस्त सगळं पीठ मिक्स करायचं। जर तुम्हाला सगळ्या पिठाच्या इडल्या बनवायच्या नसतील तर थोडं काढून ठेवा। यामध्ये 2 चमचे तेल घालायचं, म्हणजे इडली एकदम छान अशी मऊ होते। बघा, यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यावर थोडं पाणी घालायचं, म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतं आणि व्यवस्थित पुन्हा एकदा याला छान असं फेटून घ्यायचं। आणि इडली पात्रामध्ये आता तेल लावून घेतलेलं आहे इडलीच्या पात्राला। त्यामध्ये थोडं थोडं आपण पीठ घालून घ्यायचं आणि छान इडल्या शिजवून घ्यायच्या। एकदम छान असं 10 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर ह्या इडल्या शिजवून घ्यायच्या। एकदम छान बनतात बघा आणि छान फुलल्या जातात। इथे बघू शकता इडल्या छान आपल्या शिजलेल्या आहेत। मी थंड करून घेतलेल्या आहेत। मी काढून दाखवते, एकदम मस्त निघल्या जातात आणि छान मऊसूत झालेले आहेत। बघू शकता इडली आता सगळ्या मी काढून घेते। बघा छान झालेल्या आहेत मस्त। मी चटणी पण बनवून घेतलेली आहे। एकदम छान अशा खमंग चटणी बरोबर मऊसूत जाळीदार आणि एकदम मस्त अशा इडल्या चवीला छान लागतात। परफेक्ट प्रमाण घेतले की इडली पण छान बनते बघा। आणि छान असं मस्त इडल्या झालेल्या आहेत, मऊ जाळीदार पांढऱ्या शुभ्र। नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। एकदम जाळीदार इडल्या झालेल्या आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।